सहकार्य करा आणि मैदान पाहणारे स्वतःचा जीव स्वतः सांभाळा. चुकून अपघात झाला, विपरीत काय घडलं त्या ठिकाणी आयोजक कमिटी जबाबदार नसणार आहे. त्यामुळे स्वतःचा जीव स्वतः सांभाळा, स्वतःचा जीवाचा विचार करा, घरच्यांचाही विचार करा. चुकून अपघात झाला, विपरीत काय घडलं तर घरच्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं याचाही पहिल्यांदा मनाला विचार करा, कारण वेळ सांगून येत नाही. बघा, झेंडा पंचांना पळायला लागायला लागलं, गाड्या उभा करायला प्रत्येक गाडी पशी जायला लागायला लागलं. मध्ये उभा राहिलेले 1 नंबर तासातले या ना मागे या, चौकडा शर्ट कंबर धरलेले या माग. झाला सज्ज गडी क्रमांक 7. वातावरणात बदल व्हायला लागलेला आहे. बैलगाडी मालक आपण लांबून आला आहात, वेळ न लावता तयार व्हायचा. 11 ते 20 वाले 10 बारके 11 ते 20 आत गाड्या सुटल्या. गेला एक डायरेक्ट झेंडा पंचाच्या अंगावर, थोडक्यात झेंडा पंचानं कट मारले म्हणून झेंडा पंच वाचले, नाहीतर आता झेंडा पंचांचं कामच झालं होतं. इकडं लढत चलवा धुवून गाड्यांच्या मध्ये कोण बाजी मारतोय, कारण इथं एकटा पळून चालत नाही, जोडीदाराची साथ लागती. अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व. गाडी क्रमांक 7चा निकाल. 7चा निकाल आहे. तास क्रमांक 3 व धडू गाडी लक्ष्मीबाई प्रसन्न, आर्यन सेठ कांदे बीड यांचा आदत किंग लक्ष आणि सौरव टाकळीकर तात्या मोरे जालना यांचा जालना एक्सप्रेस पक्ष या गाडीचा 1 नंबरला उजलबेल गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन. सुंदर असा साथ पळाला लक्षानी पक्षाचा, साज सीमीला पात्र. सुंदर अशी गाडी पळाली. पहलवान पप्पू कोंडलकर मलोडीकरांचा शंभू पळाला आणि त्याच्या जोडीला लक्ष्या पळाला. सुंदर